नमस्कार, कुक विथ वंदना दाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण थंडीसाठी खास सर्दी खोकला यावर रामबाण उपाय म्हणून आपण हे चिकनचे सूप तयार करणार आहोत। खूप हेल्दी आणि पौष्टिक आणि चांगले टेस्टी होते हे आणि नक्की या हिवाळ्यामध्ये करून बघा। थंडीसाठी हे खूप हेल्दी रेसिपी आहे। आता यासाठी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। यासाठी काय आपण साहित्य घेतलेले आहे ते बघूया। इथे बघू शकता किती मस्त दिसतंय सूप आणि तितकंच चवीलाही टेस्टी आहे आणि खूपच कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक सूप तयार होते। अजिबात त्याला जास्त मसाले व साहित्य लागत नाही। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यासाठी पुढचं साहित्य बघूया। थोडंसंच अगदी कमी साहित्य लागते। इथे कोथिंबीर, आलं आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक 3-4 मिरी आणि लसूण एवढंच साहित्य आहे। एवढ्याच साहित्यामध्ये आपण हे सूप तयार करणार आहोत। अजिबात त्यामध्ये वेगळं काही घालायची गरज नाही, तरीही टेस्टी आणि पौष्टिक सूप आहे। आता इथे फक्त अर्धा चमचा मी साधारण तेल घातलेलं आहे। सूप आहे त्यामुळे तेलाचा वापर कमी करायचा आहे। आता इथे मी आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। ठेचून घेतल्यामुळे त्याचा अर्क लसणाचा व आल्याचा सूप मध्ये अगदी अप्रतिम लागतो व उतरतो। खूप टेस्टी आणि हेल्दी सूप आहे। आता हे 3 ते 4 मिनिटं चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे। दालचिनी पण आपण यातच घातलेली आहे त्यामुळे त्याचाही खूपच सुंदर स्वाद येतो आणि मिरे पण घातलेले आहेत अख्खे एक 3-4, तेही तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत। अगदी झटपट होणारं व तितकंच हेल्दी पौष्टिक सूप आहे। थंडीसाठी तर फारच उपयुक्त आहे। तुम्ही घशाला आराम देण्यासाठी हे सूप नक्की करून बघू शकता। धने पावडर 1 चमचा, त्यानंतर जिरे पावडर अर्धा चमचा घातलेली आहे। हळद पण घातलेली आहे पाव चमचा। आता हे सर्व चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे। तेल कमी वापरलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वापरू शकता जास्त, परंतु चिकनलाही नंतर तेल सुटतं व सूप जास्त ऑइली होऊ नये म्हणून मी आधी कमीच तेलामध्ये हे सूप तयार करणार आहे। आता हे चिकन घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटं तरी लागतात हे परतवायला। मोठ्या गॅसवरच करायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय चवीला हे जबरदस्त सूप लागतं आणि तुम्ही एकदा तरी ह्या हिवाळ्यामध्ये हे असे सूप बनवायला पाहिजे। सर्दी खोकला व घशाचे विकार यापासून आराम मिळण्यासाठी हे सूप अतिशय उपयुक्त आहे। आता हे परतून घेतलेलं आहे एक 3-4 मिनिटं तरी चांगला वास पण यायला लागलेला आहे। आलं आणि लसणाचा फ्लेवर त्यामध्ये आहे। आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2-3 मिनिटं चांगले। हे बघा चिकनला पाणी सुटायला लागलेलं आहे। महत्त्वाची टीप आहे की सूप करताना तेलाचा वापर नेहमी कमीच करायचा आहे आणि आता या चिकनला सुद्धा तेल सुटणार आहे त्यामुळे सूप आणखी ऑइली होऊ नये म्हणून मी आधीच कमीच तेल घातलेलं आहे। आता गरम पाणी घातलेलं आहे। सूप आहे म्हटल्यावरती भरपूर पाणी तुम्हाला हवी ते तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीत बनवायचं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता, परंतु सूप आहे म्हटल्यावर पातळ आणि असं एकदम अर्क उतरतो असं हे सूप आहे त्यामुळे पाण्याचा वापर जरा जास्त केलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हे 5 ते 6 शिट्ट्या करून आपण घेणार आहोत। झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चांगल्या। आता हे सूप हे बघा थंड झालेलं आहे आणि तयार झालेलं आहे। आता हे आपण भरून घेतलेलं होतं
ते शिजून कमी झालेलं आहे आणि चिकन पण शिजलेलं आहे आणि सूप पण एकदम पाहिजे तसं आपल्याला झालेलं आहे. आळणी रस्सा म्हणून पण हे घेऊ शकता आणि तयार आहे आपलं हे चिकन सूप. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन सूपच्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.